शिवायला माहीत होतं आता जर कोणी काव्याचं नाव काढलं तर रुद्र भडकून उठणार. तिचा या गोष्टीशी काय संबंध? शिवाय पुटपुटला. मला वाटलं होतं साक्षीशी इतकं वर्ष तू नातं जोडत नाहीयेस ते तिच्यामुळेच. रुद्रने त्याच्याकडे थंड नजरेने पाहिलं. का तसं वाटतं तुला? तिचा माझ्यावर इतका प्रभाव नाही. शिवाय दचकलाच. जिचं नाव घेणंही बंद होतं तिचं काव्या आज स्वतः रुद्रच्या ओठावर आली होती. आता दाभिकपणा करू नकोस रुद्र, ती आता या जगात नाही. मग हे नाटक कसल्या उपयोगाचं? शिवाय म्हणाला. रुद्रने हसत तिरस्काराने उत्तर दिलं. तुम्ही सगळेच चुकीचा विचार करता. माझं साक्षीशी असलेलं नातं त्या बाईशी कसलं काय? मी तिच्यासाठी आयुष्यभर एकटा राहिलो असं खरंच वाटतं का? शिवायच्या तोंडून शब्द फुटेनासे झाले. बरं मग ठीक, सगळ्यांना आतापर्यंत वेगळंच वाटत होतं, पण रुद्रच्या या शब्दामुळे गैरसमज उघड झाला. शिवाईने मुद्दाम विचारलं. मग साक्षीशी पुन्हा नातं जोडणार आहेस का? अजून तसं काही ठरवलं नाही, रुद्र म्हणाला. पण तिने आदितीचं प्राण वाचवलंय, त्याबद्दल तिच्याशी चांगलं वागणं आलंच. हो ते खरं आहे. आदितीच्या संकटावेळी आपल्यात कुणाचंच रक्त जुळलं नाही, पण साक्षीने त्याला वाचवलं हे नशीबच होतं, शिवाय म्हणाला. दरम्यान काव्याला गायकवाड कंपनीमध्ये आणलं गेलं होतं. एक सफाई कामगारीणीने साहित्य दाखवलं. हे बघ, रोज आम्ही कमोड साफ करायला ही साधनं वापरतो. एका माणसाला साधारण 3 मजले दिले जातात, पण तुला एकटीला इतके मजले दिलेत एकाच दिवशी, हे संपवणं अवघड आहे. काव्या मनात रुद्रला सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत शिव्या देत होती. ठीक आहे, मी वेळ घेईन, ती शांतपणे म्हणाली. त्या रात्री डझनभर बाथरूम साफ करून थकलेल्या काव्याच्या नजरेत साक्षी आली. उंच टाचांचे सँडल वाजवत साक्षीने तिच्याकडे पाहून तुच्छतेने स्मित केलं आणि बादलीला लाथ मारून पाणी सांडवलं. हे काय करतेस? काव्याने मॉप हातात घट्ट धरत विचारलं. अरे माफ कर, चुकून धक्का लागला. साक्षी हसली. काव्या तिच्याकडे पुढे सरसावली. साक्षी मागे सरकत म्हणाली. काय करणार आहेस? अहो देवा, किती वास येतोय. मला तर रुद्रसोबत डिनरला जायचंय. असा वास चालेल का? काव्याचं हृदय घट्ट झालं. खूपच छान प्रेम आहे तुमचं, ती टोमणा मारत म्हणाली. पण मला आश्चर्य वाटतं, अजूनही रुद्रने तुझ्याशी लग्न का केलं नाही? साक्षीचा चेहरा काळवंडला. एक नोकराने तुला काय करणार माहीत नाही म्हणून विचारलं, काव्य निर्विकारपणे म्हणाली. साक्षीचा आवाज थंडगार झाला. त्याला लग्नाची भीती आहे, कारण आधीच लग्न त्याच्यासाठी थंडक ठरलं होतं. मग परत त्या थंडक्यात पाय ठेवायचा वेडेपणा का करावा? काव्य थबकली. हे रुद्रने स्वतः असं म्हटलंय का? माझ्याशी झालेलं त्याचं लग्न इतकं भयावह ठरलं? साक्षी तिच्या चेहऱ्याचा रंग उडताना पाहून हसली. म्हणजे खरंच तुझ्या मनात रुद्रसाठी भावना आहेत. मी चुकीची नव्हते. एवढ्या विद्रूप चेहऱ्याची तू स्वप्न कशी काय पाहतेस? काव्या दचकल्यागत जागी झाली. मी फक्त उत्सुक होते. तू गैरसमज करतेस. मला काही पटत नाही. जा, तुझं संडास साफ कर. तिथंच तुझं खरं स्थान आहे. साक्षीने तिच्याकडे तिरस्काराने पाहिलं आणि बाहेर जाऊन 2 माणसांच्या कानात काहीतरी कुजबुजून हसत निघून गेली. त्या रात्री आदित्य अखेर शुद्धीवर आला. त्याने रुद्रकडे पाहून विचारलं, आई कुठे आहे? रुद्र भुवया उंचावत म्हणाला. ती फक्त आया आहे. इतका का तिच्या मागे लागलास? नाही बाबा, ती फक्त आया नाही, आदित्य ठामपणे म्हणाला. रुद्र थोडा दचकलाच. मग काय आहे ती? ती माझी खरी मैत्रीण आहे. मला आई हवी आहे. तू काय केलंस तिचं? तिला हाकलून दिलंस का? तो रडत ओरडला. रुद्रने त्याचा हात धरत म्हटलं, तिच्या निष्काळजीपणामुळेच तू पाण्यात पडलास आणि तरीही तिची आठवण काढतोस. नाही, कोणीतरी मला मागून ढकललं होतं. तिची चूक नव्हती. रुद्र दचकलाच. कोणी ढकललं? पाहिलंस का? नाही, मी तलावाजवळ चित्र काढायला गेलो होतो. पाणी खूप सुंदर दिसत होतं. तेवढ्यात कोणीतरी मागून ढकललं. म्हणजे आया नव्हती? नाही, मी तिच्याशी आधी बोललो होतो. तिच्या अंगाला छान सुवास येतो. मला ठाऊक आहे ती नव्हती. रुद्र विचारमग्न झाला. पण तरीसुद्धा तिने तुला एकट्याला जाऊ दिलं, ते चूक होतं. आदित्य संतापला. नाही, मला आई हवी आहे. तो उठण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात रुद्र ओरडला, पलंगावरच पडून राहा. आदित्य रडायला लागला. डॉक्टर लगेच धावत आले आणि सांगितलं, मुलाच्या आरोग्यासाठी शांतता गरजेची आहे. रुद्रने खोल श्वास घेतला. ठीक आहे, मी तिला आणतो, पण पुन्हा जर असा हट्ट केला तर मी तुझ्याकडेच कधीच पाहणार नाही. हे ऐकताच आदित्य शांत झाला. तेव्हा काव्य अजूनही गायकवाड कंपनीमध्ये शौचालय साफ करत होती. तिने वर पाहिलं. फक्त 43व्या मजल्यापर्यंतच ती पोहोचली होती. ती दमून डोळे मिटून कामाला लागणार तेवढ्यात काही पुरुषांचे आवाज आले. चल दारू प्यायला जाऊया, एक म्हणाला. संध्याकाळी
ऑफिस सुटलं होतं, म्हणूनच काव्या पुरुषांच्या बाथरूममध्ये साफसफाई करत होती. पण इतक्या उशिरा कोणी परत येईल याची कल्पनाच नव्हती. 3 पुरुष आत शिरले, मुखवटा घातलेला. काव्याला पाहून ते हसले. अरे वा, पुरुषांच्या बाथरूममध्ये बाई खरी विकृत दिसते. काव्या घाईघाईने म्हणाली, तुम्ही तुमचं काम करा, मी निघते. पण एकाने तिचा हात पकडून मागे ओढलं. आलीस तर आता इतक्या लवकर जाऊ नकोस. काव्या घाबरत मागे सरकली. हे काय वेडेपण आहे. तुम्ही या कंपनीचे कर्मचारी आहात ना. असं वागला तर नोकरीवरून काढून टाकतील. तो हसला. आरशात तुझं तोंड पाहिलं आहेस का? तुझ्यासारख्यांचं कोणी ऐकेल का? जर तू आमच्यावर आरोप केलास तर? वरून पुरुषांच्या बाथरूममध्ये तुझं आली आहेस. दुसऱ्याने उपहास केला. काव्याच्या अंगावर काटा आला. हे खरे कर्मचारी नसावेत हे तिच्या लक्षात आलं. एक जण वासनावानं नजरेने म्हणाला, चेहरा बाजूला ठेवा, पण शरीराचं काय मस्तच आहे. तो तिच्याकडे हात वाढवला. एवढ्यात काव्याने संतापून मॉप उचलला आणि त्यांच्या चेहऱ्यावर जोरात आपटला. त्या माणसाच्या चेहऱ्यावर घाणेरडा पोछा आपटला. ओला, दुर्गंधीयुक्त पोछा चेहऱ्यावर बसता तो उलटी करेल की काय असं वाटलं. पण थोड्याच वेळापूर्वी जी स्त्री त्यांना बक्षिसाचं आमिष दाखवून गेली होती तिचा विचार करून त्यांनी मन घट्ट केलं. आज ही बाई त्यांना हाताळायचीच. ते तिघे दात ओठ खात तिच्याकडे झेपावले. काव्याने जोरात पोछा फिरवला, कधी डावीकडे तर उजवीकडे, आणि त्यांना आडवी तिडवी मारली. इतक्यात मागून कोणीतरी आवाज दिला. थांबा. सगळे क्षणभर दिसले. समोर रुद्र उभा होता, सोबत माधव आणि अंगरक्षक. रुद्रला इतक्या जवळून पाहणं त्याच्यासाठी पहिल्यांदाच होतं. त्याच्या पायांना थरथर काप सुटला. काव्या थोडा वेळ थबकली. तिच्या हातातली पोछा हवेतच थांबला. नंतर तो खाली फेकून तिने रुद्रकडे नजर लावली. तो इथे कसा? आत्ता का आला? माझं काम बघायला का? माधव पुढे सरसावला आणि विचारलं, कंपनीच्या इमारतीत हे सगळं काय सुरू आहे? तीनही माणसं एकमेकांकडे बघू लागली. अखेर ज्यांच्या तोंडावर पोछा बसला होता तो पुढे आला. गायकवाड साहेब, इथे एक बाई दगाबस्ती करत होती. आम्ही बाथरूममध्ये गेलो आणि ही अचानक धावत आली. आमच्याकडे हल्ला केला. काव्याचे डोळे संतापाने लाल झाले. अरे, लाज नाही का तुम्हाला? छेडछाड तुम्ही केली आणि आता दोष माझ्यावर ढकलताय? गटातील मुख्य माणूस हातात तिच्याकडे बोट दाखवत म्हणाला, साहेब नीट बघा बरं, आम्ही आंधळे नाही. स्त्रिया मिळवणं आम्हाला अवघड नाही. पण ही सुंदर असती तर वेगळीच गोष्ट झाली असती. तुम्हालाही तसंच वाटतं नाही का? काव्य हतबल झाली. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख असहाय्यता सगळ्यांना जाणवलं. अंगरक्षकाने अगदी माधवी गोंधळले. कदाचित काही गैरसमज असेल का? कारण दिसण्याने काव्य सुंदर नव्हती हे सगळ्यांनाच ठाऊक होतं. पण काव्याला मात्र त्या पुरुषांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसलं. पाहिलंस ना, तू कुरूप आहेस म्हणून कुणी तुला मानणार नाही. काव्याच्या अंगावर शहारे आले. ती रुद्रकडे वळून संतापाने म्हणाली, कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही का? फक्त मी कुरूप आहे म्हणून? म्हणजे मला छळलं तरी चालेल? तो तिघे हसून फाटले. माधवने रुद्राच्या चेहऱ्याकडे पाहिलं. त्याच्या भावनांचा पत्ता लागत नव्हता. थोडा विचार करून माधव म्हणाला, नक्की काहीतरी गैरसमज आहे. नंदिनी बाहेर ये. पण काव्या हटली नाही. पोछा घट्ट पकडून ठाम आवाजात म्हणाली, तुम्हाला अजूनही वाटतं मी खोटं बोलते? खरंच हे लोक मला आत त्रास देत होते आणि म्हणाले तुझ्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही कारण तू कुरूप आहेस. रुद्र साहेब, तुम्ही इतके शहाणे असूनही त्यांच्या शब्दांना बळी पडलात. तुम्हीही इतरांप्रमाणे फक्त चेहऱ्यावरून माणसांचं मूल्यमापन करता का? त्यावेळी एक माणूस निर्भय झाला आणि म्हणाला, मग एवढ्या उशिरा पुरुषांच्या बाथरूममध्ये काय करत होतीस? काव्या संतापली, मी साफसफाई करत होते. जर बाथरूममध्ये नाही तर आणखी कुठे जाईन? रुद्र साहेबांच्या कॅबिनमध्ये बाथरूम घासायला का गेले असते मी? तो उपरोधिकपणे हसला. अगदी तसंच तर हवं होतं तुला. आम्ही आत गेलो तेव्हा तू आमच्याकडे एकटक पाहत होतीस, घाबरवलंस, हसत सुद्धा होतीस. पुढे तर ते थरारक खोटं विणू लागले. तुझ्यासारख्यांना कुणा पुरुषाला स्पर्श करायची संधी मिळत नाही. तुला बघूनच माणसं घृणा करतील. तरीही जर कोणी तुला हात लावला तर तो खरा शूरवीर ठरेल. म्हणूनच तुझा नवरा नाही आणि म्हणूनच तू पुरुषांच्या बाथरूममध्ये आलीस. पुरे झालं. रुद्रचा आवाज अचानक घुमला. तो आवाज एवढा खोल आणि थंड होता की माधव दचकला. तो खरंच रागावला होता का? पण का? क्षणातच सगळे शांत झाले. रुद्रने आदेश दिला, त्यांना इथून बाहेर फेका. ते तिघे हसले. पण रुद्राची नजर त्यांच्यावर वळली आणि त्यांच्या हास्याला गोठा बसला. हे कोणत्या विभागातले आहेत ते शोधा, चौकशी करा, आता त्यांना बाहेर काढा. पण साहेब, आम्ही काही केलं नाही. त्यांनी बोलायचा प्रयत्न केला पण रुद्रने मागे वळूनही पाहिलं नाही. थंड नजरेने चालत निघून गेला. माधवने तत्काळ अंगरक्षकांना इशारा केला. ते तिघे बाहेर ओढले गेले. साहेब, आम्ही चुकलो. आम्ही निर्दोष आहोत. त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता. तो स्वच्छतागृह साफ करणारी बाई, रुद्र तिच्यावर विश्वास ठेवतोय. काव्या मात्र थक्क झाली. तिने पटकन पुढे येत रुद्रला म्हटलं, साहेब, तुम्ही खरंच न्यायी आहात. मला माहीत होतं तुम्ही सामान्य लोकांसारखे नाही. ती जवळ गेली पण रुद्रने चेहरा वळवला. मला स्पर्श करू नकोस. काव्या तबकली. तिने स्वतःकडे पाहिले, नाक उडवलं. खरंच मी बाथरूम साफ करत होते म्हणून दुर्गंधी येते. रुद्रने घड्याळ पाहिलं. पहाट जवळ आली होती आणि तिने अजून थोडं काम केलं होतं.
ही कसली कार्यक्षमता आहे? काव्याला संतापाने रक्त खवळलं. साहेब, तुम्ही कधी साफसफाई केली आहेस का? इतक्या शौचालयाची मी एकटीनेच घासाघासी केली आहे. पाणी प्यायलाही वेळ नाही. रुद्र हसला नाही, फक्त उपरोधिकपणे म्हणाला, तुला कारणं शोधण्यात तर चांगलीच हुशारी आहेस. त्याची नजर तिच्या हाताकडे गेली. संपूर्ण रात्र पाण्यात भिजल्यामुळे ते शुभ्र सुरकुतलेले आणि जाडसर झाले होते. एकेकाळी बारीक नाजूक बोट आता गाजरासारखी दिसत होती. त्याने भुवया उंचावल्या आणि म्हणाला, एकटक बघू नकोस, म्हणजे आता मला साफसफाई करावी लागणार नाही. काव्या आनंदाने म्हणाली. रुद्र निर्विकार स्वरात म्हणाला, सुदैव तुझं. आदित्य शुद्धीवर आला आहे आणि तुला शोधतोय. अंघोळ कर आणि हॉस्पिटलला जा. काव्या पुटपुटली, मला काय वाटलं होतं हा बदललाय, पण नाही, त्यांच्यात दयामाया नाही. ती निघायला लागली, पण रुद्र पुन्हा ओरडला, कुठे आंघोळ करणार आहेस? काव्या संचकली. मी कदाचित हॉस्पिटलमध्ये. त्याने तिरस्काराने उत्तर दिलं, माझ्या ऑफिसमध्ये जा. माधवने डोळे विस्फारले. रुद्रने कडक स्वरात जोडले, नीट धुवून जा. आदित्यला तुझ्या घाणीने संसर्ग व्हायला नको. माधव पटकन म्हणाला, चल माझ्यासोबत. कुरूप असली तरी आज काव्याचं भाग्य फारच जोरावर होतं, कारण रुद्रच्या ऑफिसमधलं बाथरूम त्याच्याशिवाय कोणीच कधी वापरलं नव्हतं.